नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लसुणी मेथी। तर मेथीची भाजी बनवणार लसुणी ढाबा स्टाईल आहे। तर व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण पहा। आणि हो, नवीन कुणी असेल तर सबस्क्राइब करा, बाजूची बेल पण प्रेस करा। आणि त्यामुळे काय होईल, माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील, तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण आता कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल आपल्याला छानपैकी असं गरम करून घ्यायचे, खूप जास्त गरम नाही करायचे। बघा, तेल छान गरम झाले। आता पाव चमच्यापेक्षा पण कमी असं मी जिरं टाकले आणि लसूण टाकायची आपल्याला फोडणीला। लसूण चांगला परतून घ्यायचं आहे। बघा, लसूण आपण छान असा परतून झालेला आहे, खूप जास्त असा लाल करायचा नाही आहे। आता आपण यामध्ये जी मेथीची भाजी मी घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे, फक्त चिरलेली नाही आहे, तर खुडून घेतली मी। आता ही मेथीची भाजी आपण थोडीशी परतवून घ्यायची आहे, अगदी 1 मिनिटापुरतं परतवायची, खूप जास्त परतवायची नाही आहे। तर बघा, ही भाजी मी अशी परतवून घेतली आणि आता मी ही भाजी काढून घेत आहे कढईमधनं। आता आपण ही तीच कढई आहे आणि त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे। आता यामध्ये मी 3 ते 4 चम्मच तेल घेतले। लसुणी मेथी आहे ना, तर तेल थोडं आपल्याला जास्त लागणार आहे। तर पाहू शकता, आता तेल आपल्याला परत छान गरम करायचं आहे। यामध्ये आपण जिरं टाकले फोडणीला आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आहे। लसूण आपल्याला जास्त घ्यायचं आहे, लसुणी मेथी आहे तिथे लसूण आपल्याला जास्तच पाहिजे। लसूण हा छान परतवून घ्यायचा आहे। थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत परतवायचा आहे। आता बघा, हा लसूण आहे तसा छान परतून झाला आहे। आता यामध्ये आपण इथे मी 2 कांदे चिरून घेतलेत बारीक, ते टाकायचे। कांदा ही छान असा आपल्याला गुलाबी करायचा आहे, असा मऊ करायचा आहे, म्हणजे खूप जास्त पण परतवायचा नाही आहे। आता आपल्या इकडे कांदा परतून होतोय, तोपर्यंत आपण इथे मसाला बनवू। इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत 2 चमचे, जे पोहे खायचा चम्मच आहे तोच घेतला आहे। त्यानंतर इथे मी डाळ घेतले, याला डाळवा किंवा डाळिया पण म्हणतात, आम्ही डाळिया म्हणतो। आणि तीळ घेतले 1 चम्मच, ही मी भाजून घेतलेली आहे, शेंगदाणे पण भाजलेलेच होते। आता हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आता आपण छानपैकी हे बघा असं वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी थोडं पाणी टाकत आहे आणि छान असं एकदम बारीक वाटायचं आपल्याला। तर बघा, असं बारीक वाटून घेतले। बघा, कांदा पण इकडे आपला छान मस्त असा मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये हा जो टोमॅटो आहे हा टाकून घेतला आहे। माझ्याकडे एकदम पिकलेला नव्हता म्हणून थोडासा कच्चा पक्का आहे। तर आपण हे टोमॅटो पण यामध्ये चांगला परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 सुक्या मिरच्या टाकल्या आहेत, छान मस्त चव येते। छान असा टोमॅटो कांदा आपण परत एकदा एकजीव करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हो, कुणी नवीन असेल तर सबस्क्राइब करा, बाजूची बेल पण प्रेस करा, त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील। चला तर आपलं
कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण 1 चम्मच लाल तिखट टाकले, पाव चम्मच हळद टाकायची आहे, धना जिरा पावडर अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला. सर्व मसाले आपल्या चवीनुसार टाकायचे आहेत. आता आपण परत एकदा चांगलं परतवून घेऊया. छान असं परतवून घ्यायचे, पाहू शकता. आणि गॅस आहे ना एकदम बारीक केलेला आहे, म्हणजे मध्यम केलेला आहे. छान असं परतून झाले बघा. आता आपण जे वाटण केलेलं आहे हे आपल्याला टाकायचं आहे. अगदी ढाबा स्टाईल, जशी तुम्ही हॉटेलमध्ये खाता तशीच आपली ही भाजी होणार आहे. खायला अप्रतिम लागते. तुम्ही पाहू शकता कलर बी पण इतका छान आला आहे. आता बघा हे वाटण जे टाकले हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि जे मिक्सरच्या भांड्याला लागले त्यामध्ये पण मी पाणी टाकून ओतून घेत आहे. सर्व एकजीव करून घ्यायचे. आता यामध्ये मी आणखीन पाणी टाकणार आहे. आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले. पाहू शकता परत एकदा सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये पाणी टाकायचे. गरज पडली तर आणखीन थोडंसं पाणी आपण टाकूया परत. आता हा मसाला एकसारखा एकजीव करून घ्यायचा आहे. खूप छान लसलसीत ही भाजी छान लागते खायला. आता यावरती मी 1 मिनिट झाकण ठेवून छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे. पाहू शकता छान अशी उकळी निघाले. सर्व छान आता परत एकदा मिक्स करून घेऊ. बघा किती मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे. नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. आता आपण ती मेथी आहे परतून घेतलेली, ही मेथी आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे. मी थोडी जास्तच घेतली मेथी, खूप छान आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. आता हे पूर्ण मिक्स करायचे आपल्याला. सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आणखीन सुद्धा पाणी टाकू शकता, पण आम्ही असंच लसलसीत बनवणार आहे मी. आता परत एकदा आपण 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे. गॅस अगदी बारीक केलेला होता मी, पाहू शकता. लसूण मेथी आपली ही तयार आहे खाण्यासाठी. मस्त वास येतोय, सुगंध पण इतका, भाजीचा वास इतका छान येतोय, मस्त छान झाली आहे. चला आता एका डिशमध्ये पण तुम्हाला मी काढून दाखवते. पाहू शकता. आहा, खूपच भारी. चला तर मैत्रिणींनो, परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. परत भेटूया पूर्ण व्हिडिओ